नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. बंगळूरच्या अजिम प्रेमजी विद्यापीठातून प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर सर, अर्थतज्ञ, ते आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि सरांसहित महाराष्ट्राला माहिती आहे की आपल्या देशाला 5 ट्रिलियन वगैरे इकॉनॉमी करायची आहे. आणि त्याच्यात मग महाराष्ट्रानं फार मोठा वाटा उचलायला हवा, तो अर्थातच 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा. आणि महाराष्ट्र हे इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये प्रगतशील राज्य आहे. पण सरांनी जो अभ्यास केलाय आणि अभ्यासाअंती त्यांनी जे चित्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं मांडलंय, ते फारच धक्कादायक आहे. विशेषतः 2009, 2014, 2024, 19 अशा सर्व लोकसभा निवडणुका कव्हर करत असताना मी बिहारमध्ये खूप फिरलो. आणि बिहारबद्दलची माझ्याही मनातली जी प्रतिमा आहे ती नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आणि मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने त्यांनी जे काही बदल बिहारमध्ये घडवले, त्यानंतर हळूहळू तिथली कायदा सुव्यवस्था, उद्योगधंदे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जाळं वाढलं आणि बिहारी मंडळी महाराष्ट्रामध्ये येण्याचं प्रमाण तुलनेनं कमी झालं. सरांच्या आधीही मी बरेचसे रिपोर्ट्स ह्याबद्दलचे वाचले आणि त्याबद्दलचे काही विश्लेषणात्मक अहवाल सुद्धा आम्ही प्रकाशित केलेले आहेत. पण सरांचं आत्ताचं जे महाराष्ट्राच्या बद्दलचं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राबद्दलचं जे आकलन आहे, ते फारच विचार करायला लावणार आहे. सरांनी एक अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासाअंती असं दिसतंय की ग्रामीण महाराष्ट्र बिहारपेक्षा जास्त मागास आहे. आज सर तुमचा जो लेख प्रकाशित झालाय, त्या लेखामध्ये तुम्ही ह्या अभ्यासाचं विश्लेषण करत असताना लाडकी बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळतोय, तो तुमच्या अभ्यासाशी जोडला का? कारण मला असं वाटतं की लाडकी बहीण योजना जी आहे याची पार्श्वभूमी आणि तिला मिळणारा प्रचंड प्रतिसाद जो आहे तो एकूणच महाराष्ट्रामध्ये ज्या अर्थव्यवस्था, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे त्याची ही पार्श्वभूमी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राची लोकसंख्या आपण 16 कोटी जर धरली आणि साधारण 4-4.5 लोकांचं कुटुंब जर धरलं महाराष्ट्रामध्ये, आकडेवारी जे दिसतं ते, तर महाराष्ट्रामध्ये 3.5-4 कोटी कुटुंब असतील. त्यात 1.5 कोटी स्त्रियांनी अर्ज केले. आणि आकडेवारी जी आपल्याला दाखवते त्यात असं दिसतं की महाराष्ट्रातला सरासरी कुटुंब जे आहे हे खरंच 2.5 लाख उत्पन्नाच्या रेषेच्या खाली आहे. त्यामुळे एकूण जे आणि त्यांची खर्चाची तोंडमिळवणी होत नाहीये गावामध्ये, छोट्या गावांमध्ये, शहरांमध्ये कुठेच होत नाहीये. तर त्याच्या पार्श्वभूमीवर ही जी लाडकी बहीण योजना आहे ही या सगळ्या घर लागलेल्या अर्थव्यवस्थेला लागलेला व्हेंटिलेटर आहे. त्याच्याशिवाय ती अर्थव्यवस्था टिकूच शकली नसते असं मला आकडेवारीवरनं तरी दिसतंय. पण काही जण जे तुमच्यावरती टीका करतील, आमच्यावरतीही प्रश्न उपस्थित करतील, ते काय म्हणतील की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बघा, सहकारी संस्थांचं किती मोठं जाळं आहे. सहकारी संस्थांमध्ये पुन्हा वेगवेगळे उपक्रम आहेत. साखर कारखानदारी आहे. पुन्हा विभागनिहाय विश्लेषण केलं तर आणखी वेगळं चित्र दिसतं. सो तुम्ही जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला हे हेडलाईन ग्रॅबिंग नाहीये असं तुमच्या आकडेवारीतनं दिसलं. ते चित्र काय? आणि विशेषतः तुम्ही बिहार बरोबर तुलना करताना तुमच्या मनातला एक दृष्टिकोन जो महाराष्ट्राच्या मनातला बिहारबद्दलचा दृष्टिकोन आहे तो होता का? 3 वेगवेगळे डेटा सेट्स विषयी बोलू. एक तर साधारण 1-2 महिन्यापूर्वी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली हे जे जर्नल आहे याच्यामध्ये डॉक्टर सुरजित भल्ला यांचा एक लेख छापून. आणि सुरजित भल्ला हे काय प्रख्यात अर्थतज्ञ आहेत आणि हे काही सरकार विरोधी वगैरे असे नाहीयेत. तर त्यांनी एक मुद्दा मांडला. ते म्हणाले की भारतामध्ये आज आपण दारिद्र्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा जुनी जी दारिद्र्य रेषा होती आपली ती आता कालबाह्य झालेली आहे आणि आपण आता लोअर मिडल इन्कम कंट्री आहोत. तर त्या दृष्टीने आपल्याला नवीन दारिद्र्य रेषा मांडली पाहिजे. आणि जागतिक पातळीवर साधारण $3.62 परचेसिंग पॉवर पॅरिटी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर लोअर मिडल इन्कम देशांसाठी दारिद्र्य रेषा. ते म्हटले की आपण दारिद्र्य रेषा लावू. आणि नुकताच जो नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनचा जो डेटा आलेला आहे कन्झम्पशन एक्सपेंडिचरचा, ज्याच्यावरनच दारिद्र्याचं प्रमाण ठरतं, त्याच्यावरनं आपण प्रत्येक राज्यामध्ये किती प्रमाणात ग्रामीण दारिद्र्य आहे हे काढू. तर भारताचं सरासरी जे आहे हे 24%. भारतात ग्रामीण भारतात 24% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रमाण 26% आणि बिहारमध्ये 23.5%. हे मी म्हणत नाहीये, हे सुरजित भल्लांसारखे मोठे अर्थतज्ञ म्हणतात. त्यामुळे आता हा एक भाग आहे. दुसरा भाग आपल्याकडे दुसरा एक डेटा सेट येतो ज्याला पिरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे म्हणतात. हा पिरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे काय करतो, म्हणजे वर्षात त्यांची आकडेवारी येते, ही परत भारत सरकारच गोळा करतं, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. तर या डेटाप्रमाणे एकूण लोक कशा तऱ्हेच्या नोकऱ्या करतात, काय काम करतात, कुठल्या क्षेत्रात काम करतात, त्यांना किती पगार मिळतो याची आकडेवारी.
तर या आकडेवारीवरनं आपल्याला असं स्पष्ट दिसतं की महाराष्ट्रामध्ये साधारण 30-32% लोक जे आहेत, म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण जे 15 वर्षाच्या वरचे काम करण्याच्या वयातले आहेत त्यातले 60-62% लोक काम हम्म, करतात कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचं. हम्म, पण त्यातले 30-32% लोक जे आहेत, 36% लोक ऍक्च्युली आता आहेत, हे स्वयंरोजगार लहान मोठ्या धंद्यांमधनं शेतीमधनं म्हणजे इतर कोणाला कामाला ठेवत नाहीत, स्वतःचे चालवतात, ज्याला ओन हम्म, अकाउंट एंटरप्राइज म्हणतात. त्याच्यावर आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण त्यांना वर्षाला उत्पन्न 11,000 कोटी रुपये आहे. आणि हे यातले बहुतेक लोक शेती आहेत. आणि हेही हम्म, बरोबर आहे, कारण 2019 सालचा जो एनएसएसचा डेटा आहे तो पण हम्म. दाखवतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं साधारण महिन्याला उत्पन्न 10,000 रुपयाच्या आसपास आहे. शेतकरी राईट. कुटुंबाचं. बरोबर, म्हणजे हे डेटा सेट सगळं म्हणजे वर्षाला किती झाले, 1,15,00,000. नंतर आपल्याकडे 13-14% लोक रोजगारात आहेत, म्हणजे नोकरी पगार देणारे नोकरी आहेत, महिन्याला पगार मिळतो, त्यांचे मासिक उत्पन्न 13,500 रुपयाच्या आसपास आहे. हम्म, आणि एक मोठा चंक जो आहे अगेन आणि पुन्हा 30-35% हा डेली वेज वर्कर आहे. आणि इथे महत्व, डेली वेज जे महाराष्ट्रातलं आहे ना, हे डेली वेज महाराष्ट्रातलं साधारण सरासरी म्हणजे महिला पुरुष धरून 240 रुपये, आणि बिहारमध्ये आज 303 रुपये, हम्म. उत्तर प्रदेशमध्ये 340 रुपये, ही शासनाची आकडेवारी सांगते. राईट. आपल्याकडे डेली वेज हा कमी आहे. आणि त्याच्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे 20% लोक जे आहेत, म्हणजे रोजगार ही व्याख्या प्लॅनिंग कमिशनची एनएसएसची थोडी गमतीशीर आहे. म्हणजे तुम्ही जरी कुठला पगार तुम्हाला मिळत नसेल पण कुठल्याही हम्म, आर्थिक एंटरप्राइजला तुमचं काहीतरी योगदान असेल तर त्याला वर्कर म्हणतात. तर आपल्याकडे हम्म, या वर्कर्सपैकी एकूण 20% अनपेड फॅमिली वर्कर, जे काहीच काम करत नाही. म्हणजे काम करतात पण त्यांना रोजगार मिळत नाही. हम्म, ते दुकानात, भावाच्या दुकानात काम करणे, नवऱ्याची पोल्ट्री असेल तर पोल्ट्रीत काहीतरी काम करणे, अशा तऱ्हेचं ते जे आहे, हे प्रमाण बिहारमध्ये फक्त 8%च आहे. बिहारमध्ये 53% लोक कॅज्युअल वर्कर. आणि म्हणून बिहारमधलं सरासरी उत्पन्न जे आहे हे हम्म, जास्त आहे आपल्यापेक्षा ग्रामीण भागात. तिसरा आकडेवारी अशी सांगते की भारत सरकारने एक मिशन अंत्योदय म्हणून आकडेवारी काढली. त्यामध्ये हम्म, प्रत्येक गावात म्हणजे ग्रामपंचायतीच्या पेक्षा खाली पातळीवर हम्म, काय भौतिक सुविधा काय आहेत, म्हणजे सांडपाण्याची सोय आहे की नाही गावात, शाळा, प्राथमिक शाळा आहे की नाही, किती दूर आहे गावापासून, नंतर बाजारपेठ जवळ आहे की नाही, बँक जवळ आहे की नाही आहे, गावात आहे का, जवळ आहे, किती किलो, याच्यावरून आम्ही एक निर्देशांक तयार केला. ते पुस्तक नुकतंच आलंय. आणि महाराष्ट्रामध्ये ह्याची परिस्थिती काय आहे निर्देशांकाची आणि इतर राज्यांची काय. इथे पण हम्म, महाराष्ट्र, गुजरात आणि आपलं बिहार आणि युपीच्या खाली येतो. चौथा अजून एक पॉइंट, मी आजच सकाळी आकडेवारी बघत होतो, ही हम्म, परत भारत सरकारचीच आहे, त्यांच्याच ह्याच्यावर. तिथे जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणून एक असतो, जो उच्च शिक्षणामध्ये आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या पातळीवर, म्हणजे 100 मुलांमागे किती मुली, हम्म, हा एक अत्यंत महत्वाचा इंडेक्स आहे. की आपण समजा काय बाबा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये 100 मुलं असतील तर 90 मुली असतील तर ते प्रमाण कमी आहे, 90 पेक्षा जास्त असतील. आज भारताची जे ऍव्हरेज आहे, भारताचा ऍव्हरेज उच्च शिक्षणामध्ये साधारण 99.99, म्हणजे हम्म, 100 म्हणून 99. महाराष्ट्राचे 92 आहे, बिहारचं 1.3 आहे. म्हणजे हम्म, बिहारमध्ये उच्च शिक्षणामध्ये दर 100 मुलांमागे 103 मुली आहेत. युपीचं पण हे जास्त आहे. फक्त महाराष्ट्र आणि गुजरात हेच फक्त 0.9च्या खाली आहे, 0.9च्या आसपास आहे. म्हणजे उच्च शिक्षणामध्ये बघितलं आपण, ग्रामीण भागांमधला रोजगारची परिस्थिती बघितली, पायाभूत सुविधांची परिस्थिती बघितली, आणि एनएसएसचा कन्झम्पशन एक्सपेंडिचरचा डेटा, ही 4 वेगवेगळे सोर्स जे आहेत हे जर एकत्र करून बघितले तर आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राचं जे चित्र मिळतं हे बिहार आणि युपी पेक्षाही आपल्याला विदारक मिळतं. बापरे. ते पण असं आहे सर, की महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात, म्हणजे ही चर्चा तर गेली 2-3 दशकं सुरूच आहे, की महाराष्ट्रातला, विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा भाग, पश्चिम पूर्व विदर्भातला आणि मराठवाड्यातले सगळेच जिल्हे जवळपास, ह्या जिल्ह्यांचा तौलनिक अभ्यास केला तर महाराष्ट्रातली जी महत्वाची महानगर आहेत, ज्याला स्वर्णकोन वगैरे आपण म्हणतो, तर तिथे दरडोई उत्पन्न हे चांगलंच होतं. जर आत्ता तुमची ही आकडेवारी इतक्या बिहारच्या तुलनेनं महाराष्ट्र कसा मागस आहे असं दाखवत असेल, तर याचा अर्थ असा की सार्वजनिक क्षेत्रातनं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यानं, धोरणकर्त्यांनी हळूहळू स्वतःला जे विड्रॉल केलं, म्हणजे शिक्षण असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, हे ते कारण आहे. हो ना, म्हणजे एकतर आज महाराष्ट्रामध्ये शेतीचा प्रश्न, म्हणजे शेतीचं जे सब डिव्हिजन झालेलं आहे, अत्यंत छोटी शेतकरी, आज आज कोरडवाहू शेतकरी हा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहे, किंवा हम्म, अगदी मार्जिनल किंवा अल्पभूधारक शेतकरी. तर इथे उदाहरणार्थ शेतमालाच्या किंमत, सोयाबीनचं उदाहरण घ्या.
सोयाबीनला जरी एमएसपी आज आहे आणि एमएसपी जरी 4,900 असेल, तरी आज महाराष्ट्रामध्ये सोयाबीन फक्त 42 जाते ना, कारण बरोबर. ही यंत्रणाच नाही आहे आपल्याकडे. ही यंत्रणा उभी करणं जे आवश्यक होतं, ही यंत्रणा सपोर्ट सिस्टम आपल्याकडे काहीच झाली. त्यामुळे एकदा सहकार चळवळ झाली आणि त्यांनी जे ऊसाच्या कारखान्यांचं जे नेटवर्क उभं केलं आणि त्यातनं काय राजकीय लोक उदयाला आले आणि मग ते पुढे शिक्षण सम्राट वगैरे झाले. पण इतर ग्रामीण भागांमध्ये ज्या सुविधांची, ज्या इन्स्टिट्यूशन्सची रचना उभं, म्हणजे वित्तीय व्यवस्था असतील किंवा अगदी लहान लहान धंदे असतील, लहान लहान म्हणजे कोणाचा बारकसा वर्कशॉप असेल किंवा छोटंसं घरात बसून काहीतरी उपजीविकेचं साधन असेल, तर या सगळ्या उद्योगधंद्यांना सपोर्ट करणारी इकोसिस्टम आपण उभीच नाही केली. राईट. ना राजकीय नेत्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला, ना ब्युरोक्रेसीमध्ये इंटरेस्ट घेतला. आणि त्यामुळे हे जे एक विकासाचा विचार महाराष्ट्रामध्ये गेल्या किमान 10-15 वर्षामध्ये तरी गांभीर्याने या प्रश्नांनी झालेला नाही. आणि हे प्रश्न मान्य करण्याची मानसिकता नाही. सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की जर ही आकडेवारी घेऊन आपण प्रशासनापुढे मांडली, प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडली, तर ते गांभीर्याने घेत नाही. तो म्हणजे ही आकडेवारी जेव्हा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने दाखवली, ते म्हणजे आम्हीच खोटी आकडेवारी बोलतो. वा. म्हणजे की जर नाकारायची परिस्थिती असेल, जर नाकारत असू आपण, प्रश्न समजा रिकग्नाइज नाही केले तर सुटणार कसे? म्हणजे थोडक्यात दरडोई उत्पन्नाची जी चर्चा होती की हा भाग मागास आहे, तो मागास आणखीच आहे. आणखी थोडंसं सुटसुटीत करू आपण. आपण असं गृहीत धरू की एक कुटुंब आहे, त्याचं एक पॅरामीटर आपण सेट करू आणि त्या कुटुंबामध्ये 15 वर्ष वयोगटापासून ते वर्किंग एज जो काही असेल 60-65 वयोगटातला, असे 10 सदस्य आहेत. तर ग्रामीण महाराष्ट्रातल्या ह्या 10 सदस्य असलेल्या कुटुंबाचं आजचं चित्र काय आहे? अधिक सुटसुटीत व्हावं म्हणून. ग्रामीण महाराष्ट्रातलं हे जर चित्र असेल, म्हणजे साधारण आपण एकूण घेतलं, तर मग या 10 मधली 6 जण काही ना काहीतरी कामं करतात. बरोबर. पण या 6 जणांमध्ये साधारण 3 जण जी आहेत ही कुठेतरी म्हणजे स्वतःच्या शेतीत किंवा लहान मोठ्या उद्योगात, कोणाचं चहाची टपरी आहे, कोण रिक्षा चालवतो, अशा उद्योगात आहेत. आणि त्यांचं उत्पन्न साधारण 10-11 हजार रुपये असेल, म्हणजे या एकूण 100 या 10 पैकी. नंतर उरलेले 3 जण आहेत ते कुठेतरी डेली वेजवर जातात आणि तिथे पण त्यांना 6 ते 7 हजार रुपये किंवा 8 हजार रुपये, जास्तीत जास्त 8 हजार रुपयापर्यंत महिन्याला मिळतात. आपण 20 दिवसाचं काम समजूया, 200-250 रुपये रोजचा ऍव्हरेज पकडू. उरलेले 20% जे लोक आहेत ते घरातच काहीतरी कामं करण्यासाठी त्यांना कुठला पगार मिळत नाही. आणि एक साधारण 13-14% जे आहेत, म्हणजे 10 पैकी 1.5-2 लोक, ते कुठेतरी नोकरी करतात. पण ती छोटी मोठी नोकरी, ड्रायव्हर, नियमित पगार मिळणारी किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये वगैरे अशा स्वरूपाच्या त्या नोकऱ्या आहेत. त्यातनं महिन्याला 13-14 हजार रुपये येतात. पण जर दोघा जणांचं कुटुंब असेल, म्हणजे 2 नवरा बायकोणी जर 2 मुलं असतील ग्रामीण भागामध्ये आणि घरभाडं जर घर स्वतः घरभाडं असेल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, पेट्रोलचा खर्च असेल, तर तो खर्च साधारण 20 ते 25 हजार रुपये महिना जातो, त्याला जर ब्रेक इव्हन व्हायचं असेल तर. त्यामुळे तो हिशेब लागत नाही. म्हणजे अगदी नवरा आणि बायको दोघांनी जरी कामं केली याच्यामध्ये, म्हणजे नवरा समजा कुठं नोकरी करतो 13 हजार रुपये, तरी बायको स्वतःचा उद्योग, तर ते जेमतेम 20-22 हजार रुपयापर्यंत येऊन बसतं. पण अजूनही ते पूर्ण तोड मिळवणी होत नाही. म्हणजे त्याचा तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की महाराष्ट्र जे 55% शहरीकरण आहे, तो उर्वरित 45%तली कुठलीही कुटुंब व्यवस्था हे स्वतःच्या म्हणजे अगदी व्यवस्थित राहण्या इतपत सुद्धा त्याला उत्पन्न नाहीये. नाही, पण आणखीन सरासरी एक जोडून नाही. तर मग त्याला जोडून हा प्रश्न आहे की ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागात आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, कोकण का याच्यामध्ये पण थोडी डिस्पॅरिटी आहे? आता याच्यामध्ये कसं आहे की NSS चा डेटा असतो किंवा पिरियडिक लेबर फोर्सचा जो डेटा असतो, हा जिल्हावार नसतो. त्यामुळे जिल्हावार त्याची सॅम्पल साईज फार थोडी असते, मग त्यामुळे जिल्हावार आपल्याला बोलता येणार नाही. पण आपण जर महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेची आकडेवारी बघितली, तर आपल्याला दिसतं की पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, म्हणजे सातारा काढूया, सांगली काढूया, कोल्हापूर काढूया, पुणे जिल्ह्याचा पण काही भाग, ऍक्च्युली आज तसं पण नाही. म्हणजे सातारा जिल्ह्यात आम्ही जे हे बघितलं, म्हणजे आम्ही जी ग्रामीण पायाभूत सुविधांची परिस्थिती बघितली, तर सातारा जिल्ह्याचा काही भाग हा गडचिरोली इतकाच दुर्गम आणि वंचित आहे, किंवा पुणे जिल्ह्याचा काही भाग तसं. त्यामुळे पूर्ण विदर्भ, एक गोंदिया भंडारा सोडला तर सगळा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला घाटावरचा भाग, म्हणजे महाबळेश्वरचा जो महाबळेश्वर तालुका, जावळी तालुका, पाटण तालुका, हे जे घाटावरचे भाग, नंतर कोकणातले काही तालुके, नंतर बाउंड्रीवरचे काही तालुके, म्हणजे कोल्हापूरच्या नंतर जो बाउंड्रीवरचा कर्नाटकचा भाग आहे तिथले काही तालुके,
हे सगळे वंचित आहेत आणि इथे सुद्धा परिस्थिती वाईटच आहे. ओके. पण मग सर असं जर असेल तर ज्या कुटुंबाला स्वतःचं मासिक उत्पन्न त्याच्या एकूण गरजा इतकंही नसेल, तर महाराष्ट्रातल्या ह्या ग्रामीण भागातल्या मंडळींचं जीवन कसं सुरू आहे? जेवढा हा डेटा आणि आकडा सोडून आणि तुम्ही महाराष्ट्र फिरता आहात म्हणून, मी तर फिरतोच आहे. तर बिहार बरोबर तुलना केली, कारण तुम्ही म्हणालात या लेखामध्ये, की बिहारी मंडळी आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यायला तयार नाहीयेत. मी काल चाकणमध्ये होतो. चाकणची सगळी एमआयडीसी ही आशिया खंडातली मोठी एमआयडीसी आहे. मला तिथल्या वेगवेगळ्या उद्योगपतींनी सांगितलं, की तिथे सुद्धा आता जे येणारी मंडळी आहे ती बहुतांश बिहार आणि उत्तर प्रदेश मधली आहे. पण त्याच्यात एक संदर्भ जो तुमच्या लेखाचा आहे, खरं तर दोन पातळीवरती होऊ शकतं, की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण इतकं अधिक आहे, की त्यामुळे लोक आता अशा पद्धतीचं बिगारी काम करायला तयार नाहीत. पण दुसरीकडे मग बिहारपेक्षा ह्या कुटुंबाची अवस्था कशी आहे, की ज्यांचं उत्पन्नच फार कमी आहे? हे महाराष्ट्रामध्ये कसं झालंय, आता एक कोंडी झाली. आपल्याकडे हं, शिक्षणाचं प्रमाण वाढलंय आणि विशेषतः पुन्हा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा डेटा आपल्याला असं दाखवतो की हं, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यामध्ये वेगाने वाढलं. म्हणजे हं, आत्ताची पिढी आणि पूर्वीची पिढी याच्यामधलं अंतर म्हणजे वडील समजा काय चौथी शिकलेले असतील आणि मुलगा ग्रॅज्युएट, ही जी हं, जंप आहे, ही जंप हं, प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झाली. पश्चिम हं, महाराष्ट्रात ऑलरेडी शिक्षणाचं प्रमाण जास्त होतं. आता इथली मुलं शिकली आहेत आणि शिकली आहेत, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आयुष्याकडे, कारण कष्टाने शिकली आहेत. पण शेतीमध्ये रोजगार मिळत नाही. शेती अत्यंत मायनर, म्हणजे एकूणच पावसावर अवलंबून ती शेती आहे. ती शेतीचं तुकडीकरण झालंय. शेतीमधनं उत्पन्न मिळत नाहीये आणि मग शेतीच्या बाहेर जो रोजगार उपलब्ध आहे तो असाच काहीतरी वडापाव विकणे, रिक्षा चालवणे किंवा असंघटित क्षेत्रातला ओन अकाउंट एंटरप्राइज मधला टाईपचा रोजगार आहे किंवा मग डेली वेजेसवर रोजगार आहे. त्यामुळे त्या मुलांना तेही बंद झालंय. मग कसं होतं की त्यामुळे मग एखाद्या छोट्या शेजाऱ्या गावामध्ये समजा एखादा दलित शिक्षक असेल आणि त्याला आरक्षणातनं त्याचं घर दिसत असेल, आपल्याला गाडी, तर मग त्या लगेच असं होतं की आरक्षण हा एकमेव मार्ग आहे. आणि मग हं. महाराष्ट्रातल्या ज्या आरक्षणाच्या चळवळी आहेत, आपण जे महाराष्ट्रात बघतो त्याच्या मागचं हे बॅकग्राऊंड, त्यातनं लोक मार्ग काढायचा प्रयत्न करतात. दुसरा भाग असा आहे की कर्जबाजारीपणा पण वाढला. म्हणजे हं. बँकांचे रिटेल लोन्स आज खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मेनली पर्सनल लोन्स याच्यात, 50,000च्या खाली ज्यांची कर्ज आहेत साधारण ऍव्हरेज, त्यांची 2-3 लोन अकाउंट्स आहेत. आणि म्हणून पर्सनल लोन्स, इतर तऱ्हेचा कर्ज हे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात. राईट. आपल्याकडे सर अर्थविषयक सुद्धा डेटा जो जमा केला जातो त्याची सॅम्पल साईज छोटी असते. अगदी रोजगारविषयक सुद्धा जो डेटा येतो, तोही फार छोट्या आकडेवारीवरती आपण असतो. नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा सुद्धा जो देश पातळीवरचा डेटा असतो तो 30-35 हजार वगैरे अशी सॅम्पल साईज असते. नाही, सो काही नाही, मंडळींनी नाही नाही. मला केअर तुम्ही हा. स्पष्ट करा. काही मंडळींनी जर असं म्हटलं, की हत्तेकर सरांनी जो आता डेटा वापरलाय तो जरी केंद्र सरकारचा असला, तरी त्याची सॅम्पल साईज जर वाढवली तर ह्याच्यापेक्षा वेगळं आणखी काही चित्र असू शकतं, असं तुम्हाला म्हणायचंय? एक तर ती सॅम्पल साईज छोटी नसते. राईट. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आज समजा NFHS ची आकडेवारी घेतली आपण, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, त्याची सॅम्पल साईज 6.5 लाख. NSO जो सर्व्हे, PLFS चा सर्व्हे आहे, त्याची आकडेवारी त्याची सॅम्पल साईज 4.5 लाख आहे. 4.5 ओके. लाख हाऊसहोल्ड आहे आणि फाईन, त्याच्यामध्ये क्वाईट बिग. व्यक्ती तर खूप हं, जास्त आहे. महाराष्ट्राची आकडेवारी, महाराष्ट्राची सॅम्पल साईज 30-32 हजार काहीतरी, हं, फक्त महाराष्ट्राची. तर मला असं वाटतं की ही सॅम्पल साईज जरी फार मोठी नसली, म्हणजे अगदी महाराष्ट्रात 31 तरी ते सॅम्पल व्हेकल शास्त्रीय पद्धतीने निवडलं जातं बरं. आणि त्यामुळे त्यातनं जी आकडेवारी येते ती पुरेशी रिलायबल असते. ओके. म्हणजे त्यात सॅम्पलिंगच्या चुका नसतात. हं, त्यामुळे आपण जरी सॅम्पल साईज वाढवली तरी ही आकडेवारी फार बदलेल असं नाही, कारण ही ओके. आकडेवारी सर्वे केले जात नाही. त्याचं अत्यंत व्यवस्थित ट्रेनिंग असतं, त्याचे मॅन्युअल असतात, सॅम्पल सिलेक्शन अत्यंत काळजीपूर्वक त्याचं केलं जातं. म्हणजे तुमचं असं मत आहे, की महाराष्ट्र बिहारच्या तुलनेमध्ये गरीब आहे आणि तो गरीब झालाय त्या आकडेवारीतनं दिसायला लागले. 100% आता ते जाणवायला लागेल. बरं. मग मग त्या तुमच्या लेखामध्ये काही जिल्हे रेड झोनमध्ये दाखवले. आपल्या ह्या 36-35 जिल्ह्याचं काही आपल्याला विशेष असं काही विभागनिहाय, जिल्हानिहाय काही सांगता येईल, की ह्या जिल्ह्यात जास्तच परिस्थिती बिकट आहे? ऍक्च्युली कसं आहे ना, की आपण जेव्हा जिल्हावार आकडेवारी बघतो, जिल्ह्यावर दरडोई उत्पन्नाची, ही आकडेवारी आपल्याला कुठनं येते? ही महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये येते. बरोबर. तर ती आकडेवारी ऍक्च्युली वास्तवात जी असते, त्याची जी विषमता असते, ही आकडेवारी कागदावर दिसते त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात विदारक असते. हं, याचं कारण सांगतो. याचं कारण असं असतं की आपले 3 सेक्टर असतात: ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर हा मोठा भाग आहे. तर हं, समजा पुणे जिल्ह्यात ऍग्रिकल्चर किती, याची आकडेवारी पुणे जिल्ह्यापुरती मिळू शकते, बरोबर.
किंवा पुणे जिल्ह्यात इंडस्ट्रियल आउटपुट काय झालं याची आकडेवारी पुणे जिल्ह्यापुरती मिळू शकते. पण सर्व्हिस सेक्टरची आकडेवारी पुणे जिल्ह्यापुरती मिळू शकत नाही ना. म्हणजे हम्म, समजा पुण्यात नोकरी करणारा माणूस शिरवळला राहत असेल समजा हम्म, आणि तो जाऊन येऊन करते, तर सर्व्हिस सेक्टर इन्कम कुठे घालायचं? त्यामुळे त्याची पद्धत काय आहे, ते पूर्ण राज्याचं सर्व्हिस सेक्टरचं किती आउटपुट काढते. नंतर त्याच्यामध्ये जर 10% लोक पुणे जिल्ह्यात राहत असतील, ते 10% पुण्याला लावतात. गडचिरोलीमध्ये 15% राहत असतील तर गडचिरोलीला 15% लावतात. याचा अर्थ काय होतो, आपण असं गृहीत धरतोय की सर्व्हिस सेक्टरचं दरडोई आउटपुट हे सगळ्या जिल्ह्यात सारखं आहे. हम्म. पण तसं नाहीये. म्हणजे मुंबईमधलं जे फायनान्शियल सेक्टर असेल त्याच्यामध्ये काम करणारी, मल्टीनॅशनल बँकेत काम करणारी एखादी व्यक्ती आणि गडचिरोलीमध्ये पतपेढीत काम करणारी एखादी व्यक्ती, यांचं दरोडे उत्पन्न सारखं कसं असेल सर्व्हिस सेक्टरमध्ये? हम्म. त्यामुळे गडचिरोली खूप खाली असणार. आणि बरोबर. त्यामुळे आपल्याला जी आत्ता विदारक विषमता दिसते त्याची कित्येक पटीने ही विषमता असणार. असू शकते. असू शकते. इथे आकडेवारी गोळा करण्याची पद्धत आपली अशी की ती विषमता कमी दिसते. हल्ली केंद्र शासनाच्या पातळीवरती किती अॅक्युरेट आकडेवारी मुळात आकडेवारी दिली जाते की नाही ह्याच्यावरतीच राष्ट्रीय पातळीवरची चर्चा आहे. असू देत, पण इंडस्ट्रीची नेहमीची ओरड असते की आमच्याकडे स्किल्ड लेबर मिळत नाही, अगदी उत्तम प्लंबर उत्तम ड्रायव्हर सुद्धा मिळत नाही. अशी एकीकडे ओरड होत असताना तुमच्या लेखातला जो ग्रामीण महाराष्ट्रातल्या रोजगाराची स्थिती तुम्ही सांगत आहात ती काय स्थिती सांगते सर? तर कसं आहे ना, उत्तम प्लंबर आणि उत्तम इलेक्ट्रिशियन वगैरे हे हम्म, होण्याची, हे निर्माण करण्याची यंत्रणा कुठे आहेत आपल्याकडे? म्हणजे आज IITs मधनं आपण खरं ITIs मधनं आपण करू शकतोय का? किंवा हम्म, स्किल डेव्हलपमेंटची आपली परिस्थिती खूप चांगली नाही आहे. आणि त्यामुळे हे हम्म, जे स्किल डिमांड सप्लाय मिसमॅच तर मोठ्या प्रमाणात आहे आणि तो हम्म, कायमस्वरूपी असतो. हम्म, आपल्याकडे स्किल लेवल स्किलिंगचा हा मोठा प्रश्न आहेच ना. पण हम्म, स्किलिंग बरोबर आहे पुरेशा रोजगार. आता आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे हा प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये 80% रोजगार हा असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगारच आहे. हम्म, त्या आपल्याकडे रोजगाराची मोठी समस्या ही मोठ्या उद्योगधंद्यांमधली नाही. मग तिथे मूळ कमी रोजगार आहे आणि तिथे ऑलरेडी म्हणजे तिथे ऑलरेडी भांडवल प्रणित कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी तर वाढत चालली आहे. AI आलेलं आहे, बहुतेक कामं मशीनने होतात. त्यामुळे तिथे निर्माण होणारा रोजगार हा अत्यल्प आहे. हे भारत पातळीवर म्हणजे अख्ख्या भारतामध्ये जर बघायचं झालं, संघटित क्षेत्रामध्ये मोठ्या फॅक्टरी रजिस्टर्ड कंपन्यांमध्ये फक्त जास्तीत जास्त 1,75,00,000 रोजगार आहे. बाकीचा 11 कोटी रोजगार हा असंघटित क्षेत्र आहे. आणि यातली बरं. 90% रोजगार हा ओन अकाउंट एंटरप्राइज, म्हणजे स्वतःचा चाललेला धंदा. तिथे दुसरा कोणी रोजगार कामाला नाही. मी चहाची टपरी चालवतो, ओन अकाउंट एंटरप्राइज. या हम्म, ठिकाणी आपलं सगळं रोजगार. त्यामुळे आपल्याकडे रोजगाराची समस्या ही स्किलिंगच्या दृष्टीने मर्यादित. कारण स्किलिंग आपलं किती झालं, उद्या आपण प्लंबर इलेक्ट्रिशियन जरी तयार केले तरी ही कामं जरी टेक्नॉलॉजिकली होणार असतील, तंत्रज्ञानाने होणार असतील पुढे, तर तिथे तो स्कोप लिमिट आहे. आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्याकडे हे जे छोटे छोटे लोकांचे उद्योगधंदे आहेत, स्वयंरोजगार आहेत, या ठिकाणी आपल्याला याची उत्पादकता कशी वाढवता येईल हे बघितलं पाहिजे. राईट. म्हणजे आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग होत नाही वगैरे, पण जर असंघटित क्षेत्रात बघितलं तर 30% युनिट्स आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. हम्म, आणि गंमत म्हणजे त्यातल्या महाराष्ट्रामध्ये तरी 50% पेक्षा जास्त उद्योगांच्या ओनर महिला आहेत, स्त्रिया आहेत. पण यांचं तिकडे कर्ज किती घेतात हे बघितलं तर सरासरी कर्ज आउटस्टँडिंग हे 1900 रुपये बर. वर्षाचं. म्हणजे कर्जच मिळत नाही. क्रेडिटचा ऍक्सेस बंद आहे, मार्केटिंगचा ऍक्सेस बंद आहे, हम्म, इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आणि या आपल्या एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने या क्रिटिकल गॅप्स. ओके. या क्रिटिकल गॅप्स क्लोज कशा करायच्या, तर त्याला यंत्रणा पाहिजे, ब्युरोक्रेसी, पॉलिटिशियन्स पाहिजे, त्यांनी ते बसून. बोलूया ना आपण मला हा, मला याबद्दल तर शेवटचा प्रश्न तो हो, विचारायचाच आहे, पण गेली 2-1 दशकं महाराष्ट्रात सर्वपक्षीय मंडळी सत्तेवरती येऊन गेलेली आहेत. 1 ट्रिलियन होय, इकॉनॉमीची भाषा होय, करणारी भारतीय जनता पार्टी होय, ती होय. मागेही सत्तेत होती, आताही सत्तेत आहे. त्याच्या आधी काँग्रेसनी दीर्घकाळ महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे. कोणता राजकीय पक्ष असा वाटतो तुम्हाला की ज्याचा फोकस चुकला ह्या वर्षापासून साधारणतः हे डिक्लाइन व्हायला सुरुवात झाली? सर मला वाटतं साधारण 2010 वगैरे पर्यंत परिस्थिती एवढी विदारक नव्हती. ओके. पण ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. म्हणजे एकतर उद्योगांमध्ये अधिकाधिक कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक्स वापरायला लागले आणि त्याच्यामुळे उद्योगांमध्ये रोजगार निर्माण होत नाही. जो हम्म, होतोय तो कंत्राटी स्वरूपाचा आहे. मोठ्या उद्योगांना फॅक्टरी रजिस्टर्ड फॅक्टरी हे भारताचा डेटा साधारण 2010 पासून दाखवतो. म्हणजे ही एक लॉंग टर्म अर्थव्यवस्थेची प्रक्रियाच होत चालली.
कुठल्याही सरकारवर याचं ब्लेम लावण्यापेक्षा सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हा महत्वाचा भाग. त्याच्याच बरोबर शेतीचं तुकडीकरण झालं, क्लायमेट चेंज होतं. आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेषतः शेतमालाच्या मार्केटिंग, शेतमालाची प्रोक्युरमेंट, एमएसपी, त्याचं लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यावर ऊसा व्यतिरिक्त आणि काही प्रमाणात दुधा व्यतिरिक्त वगैरे फारसं काम झालेलं नाही. सगळे त्याकडे दुर्लक्षच केलेलं. आणि लहान मोठ्या उद्योगांमध्ये, छोट्या उद्योगांमध्ये आपल्याला रोजगार निर्माण होऊ शकतो. हे अजून कुठल्याच राजकीय पक्षाच्या गावी नाहीये. म्हणजे तो महत्वाचा फोकस संघटित क्षेत्र राहिलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की जे बदलती अर्थव्यवस्था बदलत होती, त्या बदलत्या अर्थव्यवस्थेकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही किंवा दुर्लक्ष झालं असं पण म्हणू. कारण जे काही राजकीय पक्ष होते ते वेगवेगळ्या, उदाहरणार्थ कोऑपरेटिव्ह शुगर लॉबी महत्वाची होती, तर ते साखरेचा उद्योग वगैरे त्या उद्योगांकडे लक्ष देत होते. कोऑपरेटिव्ह बँका, डेऱ्या, याच्यामधला त्याचा पॉलिटिकल कंट्रोल ह्याच्यावरती होती. म्हणजे राजकारण्यांची अर्थव्यवस्था चालली होती. पण जे बदल होत होते संरचनात्मक अर्थव्यवस्थेमध्ये, त्या बदलांकडे कुणी पुरेसं लक्ष दिलं नाही दिसतंय. आता ते अंगाशी यायला लागले, म्हणजे जमिनीवर आता हे दिसायला लागले. थोडं ऑप्टिमिस्टिक राहू आपण, पण तरी हो. सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्वी एक काळ होता की IAS आणि IPS केडरच्या इतर राज्यातली मंडळी महाराष्ट्रामध्ये यायला फार उत्सुक होती. आता मी जेव्हा देशपातळीवरती फिरतो त्यावेळेला त्यांचे महाराष्ट्राबद्दलचे फीडबॅक अत्यंत नकारात्मक आहेत. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती सध्या जो काही बघतोय महाराष्ट्र, ती तर पूर्णपणे लयाला गेलेली आहे आणि त्याची सुरुवात आज झाली असं काही मला वाटत नाही. त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे. तरी सुद्धा ऑप्टिमिस्टिक राहू म्हणून मी विचारलं तुम्हाला की आता हे बिहारपेक्षाही महाराष्ट्राचं गरीब असणं हे जर सुधारायचं असेल तर काय करायला लागेल आणि त्याला किती काळ लागेल? हे करता येईल, हे काही अशक्य नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत गाव पातळीवरच्या, या गाव पातळीच्या पायाभूत सुविधा चांगल्या करणं अत्यंत आवश्यक. म्हणजे गावामधली सांडपाण्याची अवस्था, गावामध्ये PHC उपलब्ध असणे, गावामध्ये प्राथमिक शाळा उपलब्ध असणे, अंगणवाडी व्यवस्थित चालणे, गावाला बारमाही रस्त्याने जोडलेलं असणे, गावापासून बाजारपेठ जवळ असणे, या सगळ्या गोष्टींचं एक नीट बांधणी होणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे. त्या जर बांधलं तर तिकडनं ही रचना तयार होईल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे लहान लहान उद्योग आहेत, म्हणजे अत्यंत लहान उद्योग असतील, जे छोटी हॉटेल असतील, छोटं काही शिलाईचं केंद्र असेल, छोटा कापड उद्योग असेल, चपला बनवणारे उद्योग असतील, या सगळ्या लहान लहान उद्योगांचा व्यवस्थित डेटा गोळा करून त्यांचे क्लस्टर्स कुठे आहेत, त्यांना तिथे काय पायाभूत सुविधा लागतात, त्यांच्या कर्जाची काय गरज आहे, इन्शुरन्सची काय गरज आहे, ही सगळी संस्थात्मक बांधणी आपल्याला बांधायला लागेल. आणि ही जर आपण संस्थात्मक बांधणी बांधली, आपल्याकडे चांगल्या गोष्टी खूप आहेत ना. आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाण ऑलरेडी चांगलं आहे. आपल्याकडे आपल्याकडे आरोग्याच्या दृष्टीने आपण अजूनही चांगल्या स्थितीत आहोत. आपल्याकडे इन्फंट मॉर्टिलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट, हे वगैरे परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत आपली परिस्थिती फार वाईट नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत बरी आहे. तर आपण आपल्याकडे मुंबई, पुणे वगैरे सारखे मार्केटिंगसाठी मोठी शहरं आहेत, ज्यांची शहरीकरण होत आहे, या शहरीकरणाचा लाभ घेत आहेत. तर या सगळ्या गोष्टी नीट संस्थात्मक बांधणी, जे मायक्रो तळागाळापर्यंत जाऊन एक रचना बांधली पाहिजे. आणि ही जर बांधली तर महाराष्ट्र खूप. पण महत्वाचा भाग काय आहे की याच्यासाठी विचार प्रक्रिया बदलली पाहिजे. आपण जे $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतोय, म्हणजे आपल्याला केक वाढवायची आहे, बरोबर आहे, केक वाढली पाहिजे तरच सगळ्यांचे शेअर वाढेल. पण ती केक वरनं वाढणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकीच ती पिरामिडच्या खालनही ती केक कशी वर येईल हेही बघणं आवश्यक आहे. कारण वरनं आपण वाढवायचा प्रयत्न करतो, तळागाळापर्यंत पोहोचत नाही आणि मग तो तळगाळ तसाच कच्चा राहतो त्या केकचा. ही खालनं कशी आपल्याला वाढवता येईल, त्यासाठी हे जे छोटे छोटे उद्योग आहेत, इन्फॉर्मल सेक्टर आहे, छोटे शेतकरी आहेत, महिलांचे उद्योग आहेत, या सगळ्यांची नीट बांधणी आपण केली. तर थँक्यू सो मच. परंतु असं आहे की महाराष्ट्रात त्यासाठी राजकीय स्थैर्य लागेल. जे राजकीय पक्षाचे नेते आहेत, जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडे विचार लागेल. तो नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातली आजची स्थिती अशी असेल की आम्ही जातीवंत महाराष्ट्र नावाची सिरीजच सुरू केली. म्हणजे महाराष्ट्र दुर्दैवाने इतक्या जातीपातीत आता विभागला गेलाय की प्रत्येक जातीला एक स्वतःची आयडेंटिटी, आणि आमच्या त्या सिरीजचा उद्देश पण आम्ही हेच सांगतोय की कुठली जात कुठल्या उमेदवाराला पाडू शकते, अशी दुर्दैवानं महाराष्ट्रात आता चर्चा करण्याची वेळ आली. धार्मिक उत्सवामध्ये लोकांनी सहभागी होऊ नये असं अजिबात मला म्हणायचं नाही. पण मी केसरीवाड्यामध्ये परवा गेलो होतो गेल्या आठवड्यामध्ये, आणि गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी का सुरू केला त्याचं विवेचन करत असताना माझ्या असं लक्षात आलं की पुण्यातल्या गणेश उत्सवामध्ये, पुण्यातच का अख्ख्या महाराष्ट्रात, तरुणाई ज्या पद्धतीनं आणि ज्या संख्येनं सहभागी होते आहे
ते खरं म्हणजे कोणाला फार कौतुकाचा भाग वाटेल. तुमच्या आणि माझ्यासारख्या अभ्यासकाला, जे मी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. आय होप की तुमचे हे जे विचार आहेत, ते विचार तुम्ही अजिम प्रेमजी विद्यापीठात प्राध्यापक आहात आणि एक विचार मांडत आहात म्हणून त्या पद्धतीने बघितले जाणार नाहीत. याच्यात खरंच आपल्याला काही सोल्युशन काढता येऊ शकेल का, या दृष्टीने ते बघितलं जाईल. फार लज्जास्पद आहे की महाराष्ट्र हा बिहारपेक्षा गरीब आहे, ग्रामीण महाराष्ट्र. नाही, सर, हे थँक्यू तर सो मच. माझे वैयक्तिक विचार आहेत म्हणजे अजिम प्रेमजी आय नो, आय विद्यापीठात. नो. मी मुद्दा म्हणून, कारण कसं आहे, अजिम प्रेमजींचं नाव आलं की ते एक लेफ्टिस्ट स्पीक त्याच्याशी जोडली हो, जाते आणि ते तुम्ही स्पष्ट केलं, ते खूप चांगली गोष्ट आहे. अर्थतज्ञ हा अर्थविषयक दृष्टिकोन मांडत असतो. बरोबर. त्याला कुठल्याही पॉलिटिकल सेगमेंटमध्ये न अडकवता आपण जरा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करायला हवा. तशी महाराष्ट्राची परंपरा आहे. अलीकडे जरा ते बदललंय. प्रत्येकाला बास्केटमध्ये टाकण्याची फार सगळ्यांना घाई झाली. सर, थँक्यू सो मच. मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बाय.